IPS अधिकारी आहेत आणि मान्य श्री पवन पाटील सर, सहाय्यक आयुक्त तहसीलदार जळगाव महानगरपालिका, हे देखील आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तरी सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं मी स्वागत करतो. आपले या कार्यक्रमाची यूट्यूबवर, फेसबुकवर सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण आहेत, म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि पार्टिसिपेंट्सने याचा लाभ घ्यायचा आहे. आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मंडळ, मिशन IAS जळगाव आणि ज्ञानदीप महाविद्यालय खेड रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाबाबत आज श्री मयूर सूर्यवंशी सर IAS अधिकारी, मान्य श्री स्वप्नील पवार सर IPS अधिकारी, मान्य श्री पवन पाटील सर सहाय्यक आयुक्त जळगाव महानगरपालिका तहसीलदार यांचं मार्गदर्शन लाभणार आहे. यापूर्वी देखील ग्रामीण भाग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्पर्धा परीक्षा, करिअर विषयक मार्गदर्शनद्वारे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आरंभ ग्रुप चाळीसगाव, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन IAS जळगाव आणि ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांचा हा उपक्रम आहे. दर रविवारी सायंकाळी विविध अधिकारी, विविध पदस्थ अधिकारी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणारे आणि विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी सुद्धा मार्गदर्शन करणारे, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस व्यतिरिक्त बँक म्हणा, इन्शुरन्स रिक्रुटमेंट बोर्ड, या सगळ्यांच्या मार्गदर्शन या सर्व मान्यवरांच्या हस्ते केलं जातं. 24 जानेवारीला मान्य श्री पवन देसले API, मान्य श्री जनार्दन सोनवणे API, मान्य श्री कमलेश कुमार चव्हाण PSI आणि मान्य श्री हिरालाल रमेश चौधरी सर RFO मेळघाट. तर या सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. फॉरेस्ट ऑफिसर साठी काय परीक्षा असते, त्यांना काय काय तयारी करावी लागते, इलिजिबिलिटी काय आहे, परीक्षा कधी होते, या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन हिरालाल रमेश चौधरी साहेब यांनी केलं होतं. त्याचबरोबर ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये गोल्डन सोर विनर कल्पेश कुमार चव्हाण सर, हे सध्या PSI आहेत दिंडोरी पोलीस स्टेशन नाशिक या ठिकाणी. यांनी देखील अतिशय उत्कृष्टरित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. जनार्दन सोनवणे सर, पवन देसले सर या सर्व मंडळींनी विद्यार्थ्यांच्या मनात स्पर्धा परीक्षे संदर्भात असणाऱ्या सगळ्या शंका ज्या आहेत, अनेक सर्वसामान्य घरातील विद्यार्थी कोणतेही क्लासेस न लावता स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करू शकतात, या सर्व संदर्भात अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. गेल्या रविवारी म्हणजे 31 जानेवारीला डॉक्टर सनानंद दाते IPS अधिकारी मुंबई, त्याचबरोबर डॉक्टर श्री उज्ज्वल कुमार चव्हाण IAS अधिकारी मुंबई, या दोन्ही मान्यवरांनी, दोन्ही बाय प्रोफेशन डॉक्टर आहेत, सर्वसामान्य घरातून आलेले आहेत, त्यांचे वडील शिक्षक किंवा सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये, आई हाऊसवाईफ असून सुद्धा सर्व परिस्थितीवर मात करत, ग्रामीण भाग कोणतेही अडचण न करता, आर्थिक परिस्थिती कोणतेही अडचण न करता त्यांनी स्वतः MBBS पर्यंतचं शिक्षण, त्यानंतर IPS आणि IRS अधिकारी होणं, यासारख्या सगळ्या गोष्टी, आणि आज CBI सारख्या याच्यात श्री सदानंद दाते हे फायनान्शियल गोष्टींकडे जे काय गुन्हे असतात त्या संदर्भात अधिकारी म्हणून काम करत आहेत. गेले 7 ते 8 वर्ष ते या क्षेत्रात काम करतायत. डॉक्टर श्री उज्ज्वल कुमार चव्हाण सर IAS अधिकारी, हे सुद्धा अनेक वर्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, इव्हन नवीन रिक्रूट अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणं, यासारख्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य, आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासात फोकस कसा करायचा, स्मार्ट वर्क जे काय आहे तर ते कसं करावं,
या संदर्भात अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन सरांनी नेहमीच दिलेलं आहे. आणि आज श्री मयूर सूर्यवंशी सर, IAS अधिकारी, श्री स्वप्नील पवार सर, IPS अधिकारी, तहसीलदार यांचं मार्गदर्शन आज आपल्याला लाभणार आहे. आणि हे देखील व्यक्ती आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी काय आहे तर ती देणार आहेत. म्हणून मी सर्व पार्टिसिपंट्स यांना विनंती करतो की आपल्या मनातले जे काही शंका असतील, प्रश्न असतील ते आपण चॅट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. मान्यवर बोलत असताना कोणीही आपला माईक जो आहे तर तो ऑन करायचा नाही. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर ती मिळणार आहेत. आणि निश्चितच आजपर्यंतचा अनुभव लक्षात घेता हे सर्व मान्यवर सर्वसामान्य परिस्थितीतून आपल्या मनात असलेल्या सगळ्या शंका ज्या काय आहेत त्या सगळ्या शंकांचं निरसन सर म्हणा किंवा मयूर सूर्यवंशी सर म्हणा, हे सर्वही मान्यवर आपल्याला या क्षेत्रासंदर्भात अतिशय छान मार्गदर्शन निश्चित करणार आहेत. तरी सर्व पार्टिसिपंट्सला विनंती आहे की आपण आपले माईक अनम्यूट ठेवा, म्यूट ठेवा. प्रश्न जे असतील ते सर्व प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाका. आणि मान्यवरांचं बोलून झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला अपील केलं जाईल तसं आपण हँडल केला तर आपल्याला प्रत्यक्ष प्रश्न विचारायला संधी दिली जाईल. अन्यथा आपण चॅट बॉक्स मध्ये जे काही प्रश्न विचारले असतील त्या सगळ्यांची उत्तरं दिली जातील. या सर्व नियोजनासाठी आरंभ ग्रुप, नंतर खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन IAS जळगाव आणि ज्ञानदीप महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी जे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये काम करू इच्छितात त्यांच्यासाठी हे मार्गदर्शन कोणतेही शुल्क न घेता हे केलं जातं. सर्व अधिकारी मंडळ जे आहे हे कोणतंही मानधन न घेता एक समाजसेवा, सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून या सगळ्या गोष्टी करत असतात. आणि म्हणून त्यांचे मानावे तेवढे उपकार आहेत. आणि निश्चितच ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना याच्यातून प्रेरणा मिळते. आणि या सर्वासाठी श्री राजेंद्र चिंचोले सर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ज्ञानप्रबोधिनी मंडळ पाचोरा, श्री प्रवीण पवार सर, चाळीसगाव, मिशन IAS जळगावचे समन्वयक, श्री विजयसिंग पवार, अंमळनेर, पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र, आणि श्री वामन पाटील सर, चाळीसगाव व ज्ञानदीप महाविद्यालय, हे ह्या सगळ्या लोकांचं संयोजन करणं, विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देणं याच्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि कोणत्याही प्रकारचा कोणीही मोबदला न घेता एक निस्वार्थपणे आपल्या भागातील विद्यार्थी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जावेत या उद्देशाने अनेक मराठी माणूस हा या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये पुढे यावा. कारण आपण लोकांना दोष देणं सोपं असतं, पण तो स्वतः मेहनत करणं आणि त्या प्रयत्नातून यश मिळवणं ही गोष्ट कठीण आहे. आणि ही जी काय अधिकारी मंडळी आहे, कारण 5 मिनिटं 4 वाजेपर्यंत. हॅलो हॅलो, हा बोला सर. 4 वाजता सुरू करू बरोबर? ओके. नाही, आपल्या स्वप्नील पवार सरांना थोडस वेळ हे आहे ना, जायचंय. सर झाले का जॉईन? दिसत नाही दादा. कारण मयूर सूर्यवंशी सर आणि पवन पाटील सर जॉईन झालेले आहेत ऑलरेडी. हो ते झाले. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. Thank you so much. Thank you. दादा वेलकम. Thank you. सर्व पार्टिसिपंटना विनंती आहे आपण आपले माईक म्यूट ठेवा. मान्यवर श्री मयूर सूर्यवंशी सर, IAS अधिकारी, मान्य श्री स्वप्नील पवार सर, मान्य श्री पवन पाटील सर, हे सर्व मान्यवर आता जॉईन झालेले आहेत. आणि लवकरच आपण या मीटिंगला सुरुवात करणार आहोत. आपले जे काही प्रश्न असतील ते सगळे आपण चॅट बॉक्स मध्ये टाका. मान्यवरांचं मार्गदर्शन चालू असताना कृपया कोणीही मध्ये अनम्यूट होऊन बोलण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. कृपया थोडंसं शिस्तीचं पालन हे थोडंसं सगळ्यांनी करायचं आहे. मान्यवरांचं म्हणणं जे आहे तर ते आपण सर्व व्यवस्थित समजून घेऊया, कारण त्यांचा सगळा अनुभव आणि खूप
वेळात वेळ काढून, कारण हे सगळे मंडळी 24 तास आपापल्या कामात व्यग्र असतात, तरी सुद्धा गरीब विद्यार्थ्यांना, होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन व्हावं आणि आपली मराठमोळी मंडळी ही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जास्त स्वरूपात यावी, यासाठी ही मान्यवर वेळात वेळ काढून आपली बाकीच्या प्रायोरिटी, घराच्या प्रायोरिटी बाजूला ठेवून आपल्यासाठी वेळ देत आहेत आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा आपण सगळ्यांनी लाभ घेऊया. लगेचच आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मान्य श्री प्रवीण पवार सर करतील आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. चालेल सर, आपण सुरू करू मग आता. हॅलो, चालेल सर, सुरू करूया आपण. आवाज क्लिअर येतोय का माझा? व्हिडिओ ऑफ करावा लागेल नाही तर? क्लिअर आहे सर, आवाज आहे क्लिअर. बर. आजच्या या आरंभ ग्रुप 40गाव अधिकारी मित्रमंडळ, मिशन आहे जळगाव व ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध स्पर्धा परीक्षा संबंधी मार्गदर्शनासंबंधी आयोजित या 10व्या झूम मीटिंग मध्ये आपले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री मयूर सूर्यवंशी सर IAS, तसेच माननीय श्री स्वप्नील पवार सर IPS व माननीय पाटील सर सहाय्यक आयुक्त जळगाव महानगरपालिका व नुकत्याच जनतेच्या परीक्षेत तहसीलदार म्हणून निवड त्यांची झालेली आहे. त्या सर्वांचं मी स्वागत करतो. या उपक्रमाचे समन्वयक प्रोफेसर राजेंद्र चिंचोले सर, माननीय श्री उमेश कुमार बागल सर, प्राचार्य ज्ञानदीप महाविद्यालय, आमचे मित्र विजय सिंग पवार सर व वामन पाटील सर यांच्यातर्फे देखील स्वागत करतो. प्रास्ताविकातून या उपक्रमाबद्दल सांगू इच्छितो की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाअभावी थोड्याफार फरकाने यश मिळू शकत नाही. तसेच आर्थिक बाजू असल्याने जळगाव, नाशिक, औरंगाबाद, पुणे या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन घेऊ शकत नाही. आणि या सर्व बाबींचा विचार करून या विद्यार्थ्यांना आरंभ ग्रुप 40गाव, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन आहे जळगाव महाविद्यालय हे आपल्या भागातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा व करिअर विषयक मार्गदर्शनाद्वारे स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि याचाच एक भाग म्हणून दर रविवारी झूम मीटिंग किंवा गुगल मीट द्वारा विविध अधिकारी मार्गदर्शन करत असतात. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. आजच्या मीटिंगला प्रमुख उपस्थित असलेले माननीय श्री मयूर सूर्यवंशी सर, यांचं गाव एक कवठा तालुका धुळे येथील आहे. त्यांचे आई वडील शिक्षक आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण खेडगाव तालुका 40गाव येथे झाले. माध्यमिक शिक्षण इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत जय हिंद महाविद्यालय धुळे येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे 2013 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून BE शिक्षण पूर्ण केलं. BE केल्यानंतर UPSCच्या परीक्षेत 2018 मध्ये ते उत्तीर्ण होऊन IAS झाले. आणि उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे मामा ज्ञानेश्वर साळुंखे सर यांच्या पुढाकाराने आम्ही त्यांचा एक सत्काराचा कार्यक्रम निवड झाल्यानंतर 40गाव केलेला. त्यानंतर दुसरे अतिथी आहेत माननीय स्वप्नील पवार सर IPS, यांचं गाव हे देखील धुळे तालुक्यातील न्याळोद येथील आहेत. वडील शिक्षक व आई गृहिणी. स्वप्नील सरांचं प्राथमिक शिक्षण देवपूर मधील एकविरा मध्ये 12वी जय हिंद महाविद्यालयात झालं. पुढे SP कॉलेज मधून BTech पूर्ण केलं. त्यानंतर UPSCची तयारी सुरू केली. मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याची जाणीव ठेवून अहोरात्र परिश्रम घेतले आणि त्यामुळेच 3 वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले. सध्या त्यांचं केडर आसाम आहे. IPS म्हणून सध्या आसाम केडर
मिळालेलं आहे आणि करंटली अंडरगोईंग ट्रेनिंग ऑफ सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद. मी त्यांचा प्रवास त्यांच्या शब्दात मांडणारच आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन एंटरिंग इन टू वन ऑफ द मोस्ट प्रीमियर सर्व्हिस country and occupy important position in law enforcement and policy making of the country. त्यानंतर आपले तिसरे प्रमुख अतिथी आहेत ते एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. ते माननीय पवन पाटील सर. सध्या जळगाव येथे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. ते 2019च्या एमपीएससी परीक्षेत तहसीलदार म्हणून त्यांची पुन्हा निवड झालेली आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण 1ली ते 12वी जय हिंद हायस्कूल महाविद्यालयात झालं. पुण्यातील सीएम कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षेत 2015 पासून सलग 4 वेळा त्यांनी यश मिळवलं. 2015 साली असिस्टंट सेक्शनल ऑफिसर झाले. 2016 मध्ये STI, 2017 मध्ये चीफ ऑफिसर व 2019 मध्ये त्यांची तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. असा एमपीएससी उत्तीर्ण होण्याचा भक्कम अनुभव पाठीशी असणारे माननीय पवन पाटील सर व युपीएससीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणारे माननीय मयूर सूर्यवंशी सर व स्वप्नील पवार सर हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यापासून खूप सारी प्रेरणा व मार्गदर्शन घ्या आणि आपण क्षेत्रात यशस्वी होऊन दाखवा. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो आणि माननीय बागल सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रसंचालन करावं. धन्यवाद सर. निश्चितच ही जी काही मान्यवर मंडळी आहे यांच्या वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्व पार्टिसिपंट्सच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. कार्यबाहुल्यामुळे श्री स्वप्नील पवार सर यांना थोडासा वेळ कमी आहे. मी माननीय श्री मयूर सूर्यवंशी सर पाटील सर यांच्या परवानगीने सर्वप्रथम माननीय श्री स्वप्नील पवार सर IPS अधिकारी यांना विनंती करतो त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. माननीय श्री स्वप्नील पवार सर. सगळे सन्माननीय सदस्य, आवाज येतोय सर्वांचा? हो सर येतोय. हो येतोय सर. सन्माननीय सदस्य मयूर दादा, प्रवीण पवार सर आणि सगळे विद्यार्थी मित्र, सगळ्यांना माझा नमस्कार. पहिले तर प्रवीण पवार सर, आपल्या इकडे जी मुलं मीटिंग मध्ये जॉईन झाली आहेत ती कुठल्या परीक्षेची तयारी करतायत, म्हणजे मेजॉरिटी कुठले आहेत, मला ऑडियन्स कळाली तर मी बरं बोलू शकेल त्यांच्यासाठी. नाहीतर मी काहीतरी वेगळं बोलेन, त्यांचं टार्गेट काहीतरी वेगळं आणि 25% UPSC जास्त. ठीक आहे. तर खूप थोडक्यात माझा प्रवास सांगेल. पहिले तर प्राथमिक शिक्षण एकविरा शाळेत, जसं सरांनी सांगितलं, माध्यमिक महाजन हायस्कूलला धुळ्यातनं. त्याच्यानंतर 12वी जय हिंद सिनियर कॉलेज, इंजिनिअरिंग सरदार पटेल कॉलेज मुंबई. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा CAPF मध्ये असिस्टंट कमांडंट झालो. त्यानंतर इंडियन पोस्टल सर्व्हिस मध्ये 1 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर आता इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये. माझा 5वा अटेम्प्ट होता जेव्हा मी इंडियन पोलीस सर्व्हिस मध्ये आलो. सो एक बराच मोठा कालावधी होता की जो लागला इथपर्यंत पोहोचायला. लोक MPSC तयारी करताय याच्याबद्दल मला म्हणजे थोडं काहीच माहिती नाहीये, त्याच्यामुळे मी जनरल गोष्टी सांगेल की अभ्यासात सगळ्यात पहिले तर अभ्यासातलं सातत्य. दररोज काही 14-15 तास अभ्यास कोणालाही करणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे एक बेसलाईन असते 8 ते 10 तासांची, जी ठरवून आपल्याला रोजचा अभ्यास करायचा आहे. कधीतरी होतो ते एखाद दिवस चालतो पुढे मागे या महिन्यातला, बट रेग्युलरली अभ्यास आणि मेहनत ही एक बेसलाईन आहे. असं जे पण सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट असतील त्यांच्यात परीक्षा वेगळी असू शकते, मार्क्स वेगळे असू शकतात, रँक वेगळी असू शकते, सर्व्हिस वेगळी असू शकते, पण एक बेसलाईन सगळ्यांची सेम असते की मेहनत सगळेच करतात. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ते सगळं करायला तयार असतात. सो ही एक गोष्ट असेल, एक म्हणतात ना की ज्याच्याकडं जगण्याचं का किंवा कारण असतं, तो कुठल्याही प्रकारे कसं करायचं, काय करायचं हे सगळं ठरवतो. तसंच तुमच्याकडे जर कारण असेल अभ्यास करायचं, कन्सिस्टंटली तेवढी मेहनत करायचं, तर तुम्ही कुठे अभ्यास करायचा, कसा करायचा, लायब्ररीत करणार, घरी बसून करणार, करणार,
हार्ड कॉपी फॉर्मॅटमध्ये करणार, ते सगळं आपोआप मॅनेज होतं. मग ते प्रश्न नाही उरत की मी याच्यावर नोट्स बनवू की त्याच्यावर नोट्स बनवू. तुम्हाला एक फक्त टार्गेट दिसतं हे करायचंय, त्यासाठी काय गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक चाणक्याचा श्लोक आहे, काकचेष्टा बकोध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. विद्यार्थ्याची 5 लक्षणं असतात. एक आपलं टार्गेट असतं, त्याच्यासाठी काकचेष्टा आणि बकोध्यानम. जसं कावळ्याची गोष्ट होती ना, की तो खडे आणून पाण्याच्या त्या मोठ्या जार मध्ये टाकायचा आणि जोपर्यंत पाणी वर आलं नाही तोपर्यंत त्याने खडे टाकणं सोडलं नाही. तसं आपलं डेडिकेशन कन्सिस्टंटली असलं पाहिजे. आणि बकोध्यानम ही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट. बकोध्यानम म्हणजे जसा बगळा एक पाय पाण्यात टाकून उभा असतो मासा पकडण्यासाठी, छोटे छोटे मासे जाऊ देतो आणि जेव्हा त्याचा एक टार्गेटेड शिकार मोठा मोठा मासा येतो त्याला पकडण्याला, तेव्हा तो त्याची चोच फक्त पाण्यात घालतो. तसं माझे सिलेक्शन पहिले पण झालेले, पण त्यात थांबून न जाता, समाधान न मानता, जसं सगळेजण सांगायचे अरे झालं, भरपूर झालं, क्लास 1 अधिकारी झाला, CPF मधनं, त्याच्यानंतर इंडियन पोस्टल सर्व्हिस मध्ये आलो तेव्हा आपण सगळ्यांनी तेच सांगितलं. बट एक आपलं एक ड्रीम असतं कुठेतरी पोहोचण्याचं, ते जोपर्यंत पूर्ण तोपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींचं समाधान मानून थांबून नका जाऊ कुठंच. नंतर अभ्यासाची पुढची गोष्ट सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. मोस्ट ऑफ दी लोकांच्या चुका इथेच होतात की आपण सिलेबस बघत नाही, क्वेश्चन पेपर बघत नाही आणि जे मार्केटमध्ये मटेरियल्स सगळेजण जे करतात तेच करत राहतो. एक बेसिक प्रोबॅबिलिटी लक्षात घ्या एक्झामची, की 1 मिलियन किंवा 10 लाख फॉर्म्स येतात, त्याच्यातनं कदाचित 1 किंवा 2 लाख विद्यार्थी सिरियसली परीक्षा देतात आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त फक्त 700-800 किंवा 1000 लोक सिलेक्ट होतात. तर तुम्ही मार्केट मटेरियल यूज करून किंवा जे रेग्युलर सगळेजण करतायत, लायब्ररीत माझ्या बाजूला जो करतोय त्याचं बघून जर सगळ्या गोष्टी करायला लागले, तर एवढं पण तुम्हाला माहिती पाहिजे की दर 10,000 विद्यार्थ्यांमागे फक्त एकच व्यक्ती सिलेक्ट होते. MPSC मध्ये कदाचित तो रेशो वेगळा असेल. तर लुक ॲट सिलेबस बघा, प्रश्नपत्रिका बघा आणि मग तुमची डायरेक्शन ठरवा. ह्याच काही गोष्टी आहेत फक्त ज्या तुम्हाला प्रॉपर अभ्यासाची डायरेक्शन देतील. बाकी कोणाचे किती गायडन्स आलं, काही झालं, म्हणजे इव्हन मी सुद्धा जोपर्यंत स्वतः पडून त्या गोष्टी शिकलो नाही तोपर्यंत भरपूर लोकांनी सांगितलं होतं की सिलेबस बघ, प्रिव्हियस इयर पेपर बघ. नाही, आम्ही मार्केटचं मटेरियल वापरायचो आणि त्याच्यानेच पहिले 1, 2, 3 अटेम्प्ट गेले त्याचेच. आणि जेव्हा स्वतःला पडून कळालं की अच्छा या गोष्टी महत्वाच्या आहेत, तेव्हा ते सुरू झालं की ओके, प्रिव्हियस इयर पेपर, सिलेबस या गोष्टी महत्वाच्या असतात. सो या गोष्टींचं म्हणजे महत्व सगळ्यात जास्तीचं असतं. आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिस आणि रिव्हिजन. त्याच्या पलीकडे असं काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये खूप काही विशेष नाहीये. मला तरी वाटतं की बाकी जेवढी झाली तेवढी सगळी हवा आहे किंवा खूप जास्तीचं अननेसरी आयडियलायझेशन केलेलं आहे परीक्षेचं. सो या गोष्टी आणि एक तुमची बेसलाईन म्हणजे मेहनत, तेवढं जर केलं तर आय फील की एक सामान्य बुद्धिमत्ता या परीक्षेला जी गरजेची आहे तेवढी असली तर माणूस नक्की यशस्वी होतो. ठीक आहे. तर मला तरी एवढंच बोलायचं होतं. त्याच्या पुढे म्हणजे खूप जास्त सांगून काही कॉम्प्लिकेट करायची इच्छा नाही आणि तसं काही आहे पण नाही बोलण्याला. आणि कोणाला काही डाऊट्स वगैरे असेल तर अजून 5 मिनिटं वगैरे मी आहे, विचारू शकतो. धन्यवाद सर. एक प्रश्न आलेला आहे की व्हॉट इज युअर मोटिवेशन, त्या संदर्भात जर आपण थोडंसं मार्गदर्शन केलं तर बरं होईल. बघा, एक असतं, एक गोल असतो, एक मोटिवेशन असतं आणि एक डिसिप्लिन असतं. मोटिवेशन तुम्हाला ओव्हरऑल सिनारिओ मध्ये म्हणजे मला काय करायचंय, कशासाठी करायचंय, ती ऍक्टिव्हिटी सुरू करण्यासाठी प्रेरित करतं. पण ते मोटिवेशन दररोज नसतं. ज्या दिवशी अभ्यास करून खूप कंटाळा येईल किंवा ज्या दिवशी एक्झिस्टेन्शियल किंवा आयुष्यावरचे प्रश्न तुमच्या डोक्यात येतील ना, की मी का करतोय, यासाठी करतोय, यासाठी आयुष्य घालवतो, माझ्यासोबतचे मित्र तर चांगले जॉब करतायत वगैरे वगैरे, तेव्हा ते मोटिवेशन काही कामात येणार नाही. सो मोटिवेशन ओव्हरऑल सिनारिओ मध्ये तुमचं काम सुरू करायला, अभ्यासाची सुरुवात करायला कामात येईल. त्याच्यानंतर फक्त डिसिप्लिनच असते एक गोष्ट तुमच्या डेली शेड्यूलची, सकाळी उठण्यापासून झोपण्यापासून ते तुम्ही किती फोकसने अभ्यास करतायत, तुम्ही दिवसभरात किती नॉलेज गेन केलं किंवा कुठपर्यंत पुढे गेले तुमच्या आउटपुटच्या डायरेक्शनने,
दॅट इज व्हॉट कीप्स यू गोईंग. जर तुमचा आदल्या दिवसाचा अभ्यास चांगला झाला असेल ना, तर नेक्स्ट डे तुम्हाला ऑटोमॅटिकली मोटिवेशन येतं अभ्यास करायचं परत. तो माझ्यासाठी मोटिवेशन हा फक्त एक सुरुवातीचा बिंदू होता. त्याच्यानंतर मोस्ट ऑफ दी गोष्टी फक्त आणि फक्त डिसिप्लिन वरती होत्या. इज इट पॉसिबल टू क्रॅक युपीएससी विदाउट कोचिंग? कोचिंग ऑप्शनल सब्जेक्ट साठी मला वाटलं गरजेचं होतं, कारण की मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा होतो आणि माझा ऑप्शनल फिलॉसॉफी होता. त्याच्यामुळे मी कोचिंग घेतली, त्याचा मला फायदा पण झाला. पण आजकाल जेव्हा सगळं काही ऑनलाईन आलंय, त्याच्यामुळे फिजिकली फक्त दिल्लीला जाणं किंवा पुण्याला जाणं गरजेचं आहेच असं मी म्हणत नाही. ऑनलाईन कोचिंग पण घेऊ शकतात. ज्याला वाटतंय त्याने जावं. तो पर्सनल चॉईस आहे. बट येस, तुम्हाला जर वाटतं तुमचं जीएस कच्चं आहे किंवा ऑप्शनल तुम्हाला खूप चांगला समजत नाहीये, तर आजकालची जी कॉम्पिटिशन आहे की ज्याच्यात 1-2 अटेम्प्ट आहे, आपल्याला टाइम पिरियड कमी आहे, तर त्यावेळेत कोचिंग डज हेल्प. पण कोचिंग आवश्यक असू शकतं, बट 100% कोचिंग म्हणजे 100% यशाची गॅरंटी वगैरे असं काही नाहीये. आपल्याकडे खूप सारे उदाहरण आहेत की ज्यांनी विदाउट कोचिंग सुद्धा सिलेक्ट झाले. बट येस, कोचिंगचा मी रोल डिनाय नाही करत. माझ्या यशात तरी कोचिंगचा एक ऑप्शनल सब्जेक्ट साठी तरी एक महत्वाचा वाटा होता. धन्यवाद सर. अजून एक शेवटचा प्रश्न की आता परीक्षेला 5 महिने शिल्लक राहिलेले आहेत, तर नेमकं नियोजन अभ्यासाचं कसं करायचं? प्रिलिम्सचा माझा म्हणजे जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा प्री क्लिअर केली 2016 मध्ये, त्याच्या अगोदरची प्री म्हणजे झाली नव्हती, तर त्यावर्षी माझा एक प्लॅन होता 5 महिन्याचा. त्याच्यात मी प्रिव्हियस इयर पेपर घेतले होते, सब्जेक्ट होते आणि त्यांचे टेस्ट पेपर होते मार्केटमध्ये जे अवेलेबल होते त्या. सो मी एक सब्जेक्ट कम्प्लीट करायचो, त्याच्यात 3 ते 4 टेस्ट कंटिन्युअसली करायचो. त्याच्यासोबतच त्यांचे एक्सप्लेनेशन काय होते, म्हणजे कुठे चुकतात. मी एक अभ्यासाची डायरी बनवली होती. मी प्रत्येक टेस्टचे मार्क नोंदवायचो. या विषयात मला एवढे मार्क पडतायत आणि कुठल्या टॉपिक मध्ये कमी पडतायत. मी त्या टॉपिकची लिस्ट बनवायचो आणि त्या 3 ते 4 टेस्ट झाल्यानंतर पुन्हा त्याच सब्जेक्टला 2 किंवा 3 दिवस देऊन पुन्हा एकदा रिवाइज करायचो. फोकस करायचो की जे टॉपिक कच्चे राहिले, जसं पॉलिटी असेल तर मी लक्ष्मीकांतच्या 1 किंवा 2 रिव्हिजन करायचो 8 ते 10 दिवसात आणि लागतो तेवढा वेळ मिनिमम. त्याच्यानंतर 2 दिवस टेस्ट द्यायचे आणि 2 दिवस त्याच्यावरती परत रिपीट रिव्हिजन करायची. सो मी हे मॉडेल सगळ्या सब्जेक्टसाठी फॉलो केलं कन्सिस्टंटली 2 महिने. त्या 2 महिन्यामध्ये 7 ते 8 जे मेजर सब्जेक्ट असतात कव्हर होतात आणि त्या 2 महिन्यानंतर पुढच्या 2 महिन्यात मी ज्या टेस्ट सोडवल्या होत्या आणि जे एक्झिस्टिंग सब्जेक्ट होते त्यांची रिपीट रिव्हिजन केली. सो मिनिमम 3 जर तुमच्या आता म्हणजे मी तरी असं कन्सिडर करतो की आतापर्यंत 3 रीडिंग बेसिकली झाल्या पाहिजेत. प्रिलिम्स झालेल्या असल्या पाहिजेत ऑलरेडी प्रिलिम्सच्या बेसिक मटेरियलच्या. ह्युमॅनिटीजच्या सब्जेक्टमध्ये, आर्ट्सच्या सब्जेक्टमध्ये तुमची रिव्हिजन तिसऱ्या रीडिंग नंतर सुरू होते. हे माझं साधारण मत आहे. तोपर्यंत पहिल्यांदा तर तो विषय समजायला, त्याच्यानंतर त्याच्यातले ते डिटेल टॉपिक समजायलाच वेळ लागतो. 3 रीडिंग या तुमच्या फक्त रीडिंगच असतात, त्याच्यात कुठलीच रिव्हिजन नसते मोस्टली. सब्जेक्ट वाचायचा, त्याच्यावरती टेस्ट सॉल्व्ह करायच्या, प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व्ह करायचे आणि पुन्हा रिपीटेडली तो सब्जेक्ट रिवाइज करायचा. आणि दुसरं म्हणजे प्रिलिम्स मध्ये आजकाल होतं असं की डिफिकल्ट पेपर येतोय, आउट ऑफ सिलेबस म्हणतात, असं पण आउट ऑफ सिलेबस काही नसतं तिकडं. पण आउट ऑफ सिलेबस म्हटल्या जाणाऱ्या क्वेश्चनला डील करण्यासाठी एकच पर्याय असतो, तुम्ही गेस करायचे क्वेश्चनचे आन्सर आणि त्याची पण प्रॅक्टिस करावी लागते. ते जेव्हा तुमच्या इंट्युशन मध्ये फिट होतं की युपीएससीच्या किंवा एमपीएससीच्या पेपर्समध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न किंवा कुठल्या प्रकारचे स्टेटमेंट युपीएससी चुकीचे फ्रेम करते किंवा बरोबर फ्रेम करते. दॅट इज अ वे ज्याच्याने तुम्ही हे ठरवू शकतात की कुठल्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्ही इलिमिनेशन टेक्निक यूज करायची आहे. जे तुम्हाला उत्तर येत नाहीये त्याच्यामध्ये मागच्या वर्षाच्या पॅटर्न प्रमाणे कुठल्या टाईपचे स्टेटमेंट युपीएससी जनरली चुकीचे देते, कुठल्या टाईपचे स्टेटमेंट करेक्ट देते, त्यातनं तुमची आन्सरची प्रोबॅबिलिटी बऱ्यापैकी वाढते. कीप इट सिम्पल. जेवढा म्हणजे स्ट्रॅटेजी मध्ये खूप साऱ्या टेक्निक वगैरे असतात, खूप साऱ्या ऐकायला भेटतात, जेवढ्या मिनिमम ठेवणार आणि तुमच्या स्वतःच्या म्हणजे अभ्यासाच्या पद्धतीप्रमाणे ठेवणार तेवढं उत्तम राहील. धन्यवाद दादा. वेळात वेळ काढून आपण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आणि एक चांगलं मार्गदर्शन, एक काकदृष्टी कशी असावी, निरक्षर विभाजित हंसो बको बका या युक्तीप्रमाणे काकदृष्टी असणं, एक बगळ्याची चाणक्षता, थोडक्यात
समाधान न मानणं म्हणजे अल्पसंतुष्ट होऊ नका. आणि परीक्षेचं जे आयडियलायझेशन आहे तर ते कसं दूर ठेवलं पाहिजे, मनातली भीती कशी घालवली पाहिजे, अभ्यासाची डायरी कशी केली पाहिजे, आपलं इंट्युशन कसं ओळखलं पाहिजे आणि इलिमिनेशन टेक्निक आपल्याला कसं जमलं पाहिजे, या दृष्टिकोनातून अतिशय छान मार्गदर्शन आपण केलेलं आहे. आणि आपली पर्सनॅलिटी लक्षात घेता निश्चितच हे तरुण मुलं जे आहेत तर त्यांना निश्चितच IPS अधिकारी होण्याची प्रेरणा निश्चितच मिळते. आपला हसमुख चेहरा आणि सहज सोपी भाषा यामुळे विद्यार्थ्यांना खरंच आपल्याकडनं मोटिवेशन मिळालेलं आहे. आपण वेळात वेळ काढून जो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन IS जळगाव आणि ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या वतीने आपल्या सदैव ऋणात राहू इच्छितो. भविष्यात देखील आपण आमच्या विद्यार्थ्यांना आणि ज्याला ज्याला गरज पडेल त्याला थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जे काही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न अजून सुद्धा आपल्याकडे मान्यवर आहेत. माननीय सूर्यवंशी सर जे स्वतः IS अधिकारी आहेत आणि आजच्या या ग्रुपमध्ये फेसबुक म्हणा, युट्यूब म्हणा किंवा आता झूमने सुद्धा बऱ्यापैकी विद्यार्थी हे UPSC ची तयारी करणारे आहेत आणि निश्चित त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपले पुढील मान्यवर निश्चित देतीलच. मी मान्य श्री मयूर सूर्यवंशी सर IS अधिकारी यांना विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. माननीय मयूर सूर्यवंशी सर. सर्वांना माझा नमस्कार. मिशन IS ग्रुप आणि प्रवीण पवार, त्याचप्रमाणे उमेश कुमार बागुल आणि इतर सर्व मान्यवर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वप्नील आणि पवन. थोडक्यात सांगायचं झालं तर स्वप्नील हा माझा नात्याने भाऊ लागतो आणि पवन हा माझा खूप चांगला मित्र आहे. त्यामुळे या व्हर्च्युअल मोड मधून खरं सांगायचं तर मागच्या बऱ्याच काळात दोघांशी माझं बोलणं नव्हतं झालं, कारण स्वप्नील त्याच्या ट्रेनिंग मध्ये बिझी आणि पवन पण त्याच्या कामात बिझी. सो त्या दोघांनाही एक भाऊ आणि एक मित्र असं दोघांनाही एकत्र बघणं असं जे काय व्हर्च्युअल मोड मधून पॉसिबल झालं तर त्या निमित्तानेही मी ग्रुपचा आभारी आहे. आणि स्वप्नील आता सध्याच्या ट्रेनिंग फेज मध्ये आहे. माझं ट्रेनिंग कम्प्लीट होऊन आता जवळजवळ 1.5 वर्ष झाला आणि स्वप्नील सध्याच्या ट्रेनिंगच्या फेज मध्ये तो कुठल्याही अधिकाऱ्याच्या एकंदरीत करिअर मधला सगळ्यात चांगला फेज असतो, कारण त्या काळात खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे त्याच्या ट्रेनिंगसाठी सदिच्छा देतो. आणि तर थोडक्यात मी पण जसं स्वप्नील म्हटलं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तोच धागा घेऊन मी थोडंसं पुढे बोलणार आहे. जसं प्रवीण पवार सरांनी ऑलरेडी माझा परिचय दिला त्यामुळे मी त्याच्यात जास्त जाणार नाही. माझं प्राथमिक शिक्षण चाळीसगाव तालुक्यातल्या खेडगावला झालं आजोबांकडे आणि त्यानंतर 5वी ते 12वी शिक्षण धुळ्याला जहिंद हायस्कूलला झालं. आणि कौटुंबिक पार्श्वभूमी थोडक्यात सांगायचं तर माझे आई आणि वडील हे दोघंही पेशानं प्राथमिक शिक्षक आहेत. सर्व्हिस फॅमिली ही शिक्षक फॅमिली आहे. माझे आजोबा पण शिक्षक होते. त्यामुळे शिक्षणाचं जे वातावरण होतं किंवा एक अभ्यासाची जी आवड होती ती घरातूनच मिळाली होती. आणि जेव्हा मी 12वी नंतर मी पुण्याला आलो, राजर्षी शाहू कॉलेज इंजिनिअरिंग, इथून मी माझं इंजिनिअरिंग केलं. आणि इंजिनिअरिंगला असताना मी ठरवलं की मला UPSCचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यानंतर मी 1 वर्ष पुण्याला अभ्यास केला. त्यानंतर मी काही काळ दिल्लीला जाऊन पण मी UPSCचा अभ्यास केला आणि 4था अटेम्प्ट होता ज्यावेळी माझं UPSC सिलेक्शन झालं. माझा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा होता. तर एवढं बोलून मी या परीक्षेविषयी थोडक्यात काहीतरी सांगेल. जसं स्वप्नीलने एक गोष्ट सांगितली ती सगळ्यात महत्वाची की दिल्लीला तो आणि मी सोबत होतो प्रिपरेशनला. 2016ची प्रिलिम्स त्याने आणि आम्ही दिल्लीला असताना सोबत दिली. तर ज्यावेळेस प्रिलिम, इफ आय एम नॉट रॉंग, आय थिंक माझी प्रिलिम 1 की 1.5 मार्काने राहिली होती आणि स्वप्नीलची ही तेवढ्याच मार्काने राहिली होती. आणि जेव्हा प्रिलिम खूप जवळून राहते त्यावेळी सगळ्याच गोष्टी खूप अशा थोडी भीती वाटते की इतक्या जवळ येऊन प्रिलिम राहिलो, कारण तुम्ही जर प्रिलिम्सच नाही पास झाला तर पुढचं पूर्ण वर्ष जातं. म्हणजे मेन्स लिहायला मिळत नाही, इंटरव्ह्यू पर्यंत जायला मिळत नाही. आणि म्हणून प्रिलिम खूप महत्वाची असते. आणि त्याने जी गोष्ट सांगितली ती सगळ्यात महत्वाची. सगळ्यात पहिला तुमचा क्वेश्चन पेपर आणि दुसरं म्हणजे तुमचा सिलेबस. एक गोष्ट मी थोडं स्पष्ट बोलेन की जसं मी आता चॅट मध्ये पण काही प्रश्न मी बघत होतो की बऱ्याच मुलांनी प्रश्न विचारले की इंटरव्ह्यू बद्दल सांगा. जसं याच्यात मी थोडंसं बोलेल की कुठलीही परीक्षा असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, फर्स्ट थिंग कम फर्स्ट. जनरली UPSCच्या परीक्षेत इंटरव्ह्यू ही 3री स्टेज आहे. त्याच्या आधी प्रिलिम्स येते, त्याच्या आधी मेन्स येते आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू येते.
तर बऱ्याच वेळा काय होतं की आपला जो फोकस असतो तो नको त्या गोष्टींकडे लागतो. म्हणजे प्रिलिम्सची आधी काळजी करायची सोडून आपण अभ्यास सुरू केल्यानंतर डायरेक्टली मेन्स किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीकडे लागतो, आणि ही गोष्ट सिलेक्शन झालेल्या लोकांकडनं पण चूक झालेली असते. म्हणजे माझा पहिल्या 2 अटेम्प्टला माझी प्रिलिम्स नव्हती पास झाली. त्यावेळेस पहिल्या अटेम्प्टला मी जवळजवळ 13 ते 14 मार्कांनी माझी प्रिलिम्स राहिली होती, आणि दुसऱ्या अटेम्प्टला 1.5 किंवा 2 मार्कांनी राहिली होती. पण त्या काळात एक चूक झाली की त्यावेळी प्रिलिम्स पेक्षा अननेसेसरी फोकस हा मेन्सला दिला गेला होता. त्यामुळे एक गोष्ट मी सर्वांना सांगेल की सर्वात महत्वाचं काय की प्रिलिम्स येते, तुम्ही जर प्रिलिम्सच नाही पास झाला तुम्ही मेन्स पर्यंत नाही पोहोचू शकणार, आणि इंटरव्ह्यू तर दूरची गोष्ट राहिली. त्यामुळे तुमच्या या सर्व अभ्यासाच्या बऱ्याच वेळा असं असतं ना की एक बेसिक वर्ड आहे की बेस वर्क, कुठल्याही गोष्टीचं बेस वर्क असलं पाहिजे की युपीएससी करण्यासाठी तुम्हाला नेमकं काय आवश्यक आहे. जर तुम्ही सिलेक्ट झालेल्या लोकांचं जर एकंदरीत गोष्टी बघितल्या तर एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेल की अगदीच IIT IIM चे तुम्ही लोक असले पाहिजेत किंवा 10वी-12वीला तुम्हाला 95% किंवा 90% असलेच पाहिजेत, हा युपीएससीचा बेसिक क्रायटेरिया नाहीये. तुम्ही जर युपीएससी किंवा एमपीएससी दोन्हीही परीक्षांचं जे नोटिफिकेशन येतं त्याचे त्यांनी क्लिअर म्हणलेलं असतं की सामान्य ज्ञान असलेल्या लोकांची युपीएससी ला गरज आहे. आणि हीच गोष्ट आहे की कधी कधी 10वी-12वीला 90% मार्क्स मिळालेले लोकही IAS IPS होतात, आणि 50 किंवा 55% मिळवलेले लोक सुद्धा IAS IPS झालेले आहेत. त्यामुळे युपीएससी साठी मुळात बुद्धिमत्ता हा क्रायटेरिया नाहीये, कारण युपीएससीला जर बुद्धिमत्ता असलेलेच लोक जर निवडायचे असले असते तर त्यांनी मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर लोक निवडले असते, पण ते तसं नाही करत. समाजात घडलेल्या गोष्टी त्यांचं आकलन, मग ते न्यूजपेपरच्या माध्यमातून असेल किंवा दैनंदिन जीवनातलं डिस्कशन असेल, या माध्यमातून करणं ही युपीएससीची क्रायटेरिया. त्यामुळे सगळ्यात पहिला जो न्यूनगंड आपल्या लोकांमध्ये असतो की माझं 10वी-12वीला माझे मार्क कमी होते किंवा काय, तर तो एक डोक्यातून विचार नेहमी काढून टाकायचा. दुसरी गोष्ट की बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पार्श्वभूमीविषयी थोडा न्यूनगंड असतो की मी खेड्यातून आलो आहे किंवा माझी इंग्रजी तितकीशी चांगली नाहीये किंवा अजून काही गोष्टी असतील, किंवा मला 10वी-12वीला मार्क चांगले नव्हते किंवा माझा अमुक एक सब्जेक्ट मध्ये मला कधीच यश नाही मिळालं किंवा मी खूप अवांतर वाचन करणारा नाहीये. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही युपीएससीचा अभ्यास केला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही ठरवता, सगळ्यात महत्वाचं तर इथे काय यायचंय, हा जो का प्रश्न असतो तो प्रचंड महत्वाचा की तुमचे युपीएससी किंवा एमपीएससी करण्यामागचं तुमचं कॅल्क्युलेशन काय आहे. की जसं मी माझं 4थी पर्यंत शिक्षण खेड्यात झालं आणि नंतर पण धुळ्यासारख्या निमशहरी भागातच झालं, की धुळे पण मेट्रो सिटी तर नाहीये, पण या सगळ्या काळात असल्यानंतर आपल्याला एक जाणीव झाली की ह्या ज्या परीक्षा आहेत, तुम्हाला जे पद मिळतं अधिकारी पद, त्याच्यातून कुठेतरी तुम्ही समाजाला काहीतरी देणं लागतात आणि त्या निमित्ताने तुम्ही काहीतरी करू शकतात युपीएससी आणि एमपीएससीच्या माध्यमातून. आणि तोच एक विचार घेऊन किंवा तीच एक गोष्ट घेऊन मग ती गोष्ट कुठेतरी मोटिवेट करत राहिली की सपोज मी जर आज ज्या मी पदावर आहे सब कलेक्टर, मी जवळजवळ 4 तालुके आज माझ्यासोबत आहेत, मग त्या तालुक्यातले लॉ अँड ऑर्डर इश्यू असतील किंवा लोकांचे लँडशी रिलेटेड इश्यू असतील किंवा अनेक लोकांचे पेन्शनचे इश्यू असतील किंवा अनेक प्रकारचे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे बेनिफिट स्कीम्स असतील, ICDS सारख्या स्कीम्स असतील, या इम्प्लिमेंट करायला एक संधी मिळते. आणि ही संधी तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळते आणि म्हणून ती करण्याची कुठेतरी प्रेरणा मिळते आणि ते मोटिवेशन माणूस घेऊन पुढे जात असतो. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा. खरं तर प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते, त्यामुळे कुठलं युनिफॉर्म आन्सर त्याला नाहीये की हाच पद्धतीने अभ्यास, एवढाच वेळ अभ्यास, तेवढाच वेळ अभ्यास. जसं स्वप्नीलने एक मुद्दा खूप छान सांगितला की 14 ते 16 तास अभ्यास, म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की तो ह्युमनली इम्पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही जर खूप सिरियसली 12 तास जरी अभ्यास केला, 12 तास मी म्हणतोय, नॉट इव्हन 13-14 तास, तरी सुद्धा खूप होतो. म्हणजे मी जर माझा स्वतःचा युपीएससीच्या काळातला ऍव्हरेज स्टडी टाइम जर सांगितला तर तो साधारणतः 11 ते 11.5 तास असायचा आणि एखाद दिवशी 12 पर्यंत पोहोचायचा. तो मॅक्सिमम मतलब आय यूज टू स्टडी लाईक 10 to 11 आवर्स. तो सुद्धा खूप सफिशियंट होतो. पण अभ्यास नेमका कसा करायचा, सगळ्यात महत्वाचं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधला जे कॉम्पिटिशन आहे ते खूप महत्वाचं, की तुम्ही किती स्मार्ट आहात डझंट मॅटर. तुमचा जो कॉम्पिटिटर आहे तो किती स्मार्ट आहे आणि परीक्षेची तुमच्याकडनं काय डिमांड आहे. जसं युपीएससीने सिलेबस दिला आहे तर त्या सिलेबस मधलेच मोस्टली प्रश्न येतात. तर आपलं सर्वात महत्वाचं आपलं टार्गेट काय असलं पाहिजे, की जे आयोगाने दिलेलं आहे किंवा जे आयोगाने सिलेबस मध्ये मेन्शन केलं आहे तो सगळा अभ्यास आपला वाचून झाला पाहिजे. आणि
बऱ्याच वेळा असं होतं की कदाचित एक फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स हा एक सब्जेक्ट आहे, कदाचित सगळे लोक इकॉनॉमिक्सला एकच पुस्तक वाचतात पण तरी सुद्धा कोणाला मार्क जास्त मिळतात, कोणाला कमी मिळतात, असं का होतं? ह्या ज्या छोट्या छोट्या प्रश्नांचा जर विचार केला तर तुम्हाला यश मिळवणं सोपं होईल. नेमकं का होतं? कारण कदाचित मी एखादं चॅप्टर वाचलं असेल, त्या चॅप्टरचं माझं अंडरस्टँडिंग किती महत्वाचं आहे आणि ती गोष्ट मी करंटशी किती जुळवून घेतो, हा प्रचंड महत्वाची गोष्ट. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादा सिलेबस वाचायला घेतो, तो फक्त रट्टा मारतो आणि त्याचं अंडरस्टँडिंग नाही करून घेत. आणि आजकाल जसं यापूर्वी पण स्वप्नील बोलला की युपीएससीला जे कठीण कठीण म्हणतात, तर का कठीण म्हणतात की पूर्वी एक असाही काळ होता की जिथे पुस्तकातले डायरेक्ट प्रश्न विचारले जायचे, पण आज तसं नाही होत. म्हणजे एमपीएससी असू दे किंवा युपीएससी, की आयोगाचे लोक प्रश्न विचारताना इम्प्लिमेंट, ज्याला तुम्ही दैनंदिन व्यवहारातले जे प्रॅक्टिकल क्वेश्चन म्हणतो ते जास्त विचारायला लागले. त्यामुळे तुम्ही सिलेबस कसा कव्हर करता हे प्रचंड महत्वाचं आणि त्याच्यावरच तुमचं यश अपयश अवलंबून असतं. आणि दुसरी गोष्ट, जसं ऑप्शनल सब्जेक्ट विषयी पण काही लोकांनी प्रश्न विचारले की ऑप्शनल सब्जेक्ट कसे निवडावे. जनरली ऑप्शनल निवडण्याच्या आधी 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्या, की मार्केटमध्ये अनेक साऱ्या गोष्टी असतात की या एका ऑप्शनला खूप जास्त मार्क मिळतात किंवा त्या एका ऑप्शनला कमी मार्क मिळतात, तर तो विचार नाही करायचा. तुम्हाला नॅचरली कुठल्या ऑप्शनल मध्ये जेन्युन इंटरेस्ट आहे ते महत्वाचे. की जसं मला सोशल सायन्सेस खूप आवडायचे, त्यामुळे मला असं होतं की मी हिस्ट्री किंवा पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट घेईल आणि त्यानुसार मग मी युपीएससी मध्ये पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट घेतला आणि तो माझा आवडीचा सब्जेक्ट असल्यामुळे मला त्याच्यात मार्क पण खूप चांगले मिळले. त्यामुळे ऑप्शनल साठी कोण्या एका व्यक्तीला खूप चांगले मार्क मिळाले म्हणून मी पण ऑप्शन तोच घेईल असं करायचं नसतं. की एखादा सब्जेक्ट नॅचरली किती इंटरेस्ट आहे, जसं एखाद्याला जॉग्राफी खूप आवडतं तर त्याने जॉग्राफी घेतला तर चालतं, एखाद्याला पबॅड सारखा सब्जेक्ट खूप आवडतो तर पबॅड सारखा सब्जेक्ट घेतला पाहिजे. आणि या पद्धतीने तुम्ही ऑप्शनलचं सिलेक्शन केलं पाहिजे. एक छोटासा क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये आलाय की प्रिलिम साठी कुठली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं, प्रिलिम साठी मागच्या 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर तुम्ही अनालिसिस केले पाहिजे आणि त्याच्यात 2 गट केले पाहिजे. पहिले स्टॅटिक आणि दुसरं डायनॅमिक. तर व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक? जे तुमचे सब्जेक्ट युपीएससीच्या सिलेबसमध्ये आहेत, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी, एन्व्हायरमेंट आणि सायन्स, टेक्नॉलॉजी वगैरे आणि आर्ट अँड कल्चर. तर हे जे सब्जेक्ट आहेत, या सब्जेक्ट मधले सिलेबस वर्षानुवर्ष तोच आहे. पण या सिलेबसमध्ये युपीएससी नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टीत फोकस करते, म्हणजे नेमकं ते मॉडर्न सपोज जॉग्राफी आहे तर जॉग्राफीत नेमकं ते कुठल्या टॉपिक कडे फोकस करतं, क्लायमेटॉलॉजी कडे करतं की ऍटमॉस्फिअर कडे करतं की ओशन सायन्स कडे करतं. तुम्ही जर हा ट्रेंड बघितला तर तुम्हाला कळेल की जॉग्राफी वाचताना कुठला सब्जेक्ट तुम्ही फोकस केला पाहिजे. तसंच ही झाली पहिली गोष्ट. त्यानंतर झालं डायनॅमिक. तर डायनॅमिक मध्ये जे करंट अफेअर जे क्वेश्चन आहेत, तुम्ही जर मागच्या 8-10 वर्षाचा ट्रेंड बघितला तर तुम्हाला कळेल की करंट अफेअर मध्ये युपीएससीला नेमकं काय काय अपेक्षित आहे. जनरली सायन्स टेक्नॉलॉजी हा युपीएससीचा खूप फेवरेट सब्जेक्ट आहे. की सायन्स टेक्नॉलॉजी मध्ये आणि त्यातही ते काय विचारतात की डिफेन्स विषय, म्हणजे कुठलं मिसाईल लॉन्च झालं किंवा कुठलं भारताची कुठली एक्सरसाइज, ज्याला मिलिटरी एक्सरसाइज म्हणतो, ती काय झाली, किंवा इकॉनॉमिक्स मध्ये इकॉनॉमिक सर्वेतले प्रश्न असतील. तुम्ही जर प्रश्न बघितले मागच्या 8-10 वर्षाचे तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की काही असे घटक असतात की ज्याच्यात युपीएससीचे क्वेश्चन विचारण्याची टेंडन्सी थोडी जास्त असते. करंट मध्ये हे युपीएससी कायमच एन्व्हायरमेंटवर खूप सारे प्रश्न विचारले. तुम्ही जर स्टॅटिक मध्ये विचारलेले प्रश्न आणि करंट मध्ये विचारलेले प्रश्न ह्या दोघांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की युपीएससी नेमकं कुठल्या गोष्टींवर फोकस करते. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग, जसं मिनिमम 60 ते 70 क्वेश्चन पेपर जे मार्केटमध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटचे असतात ते सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. ते सोडवल्यानंतर तुम्हाला स्वतःला तुमचं अनालिसिस कळतं की कुठला सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग आहे, तुम्ही फॅक्च्युअल मध्ये स्ट्रॉंग आहात की तुम्ही लॉजिकल मध्ये स्ट्रॉंग आहात. काही क्वेश्चन असे असतात की जे कधीच वाचलेले नसतात पण तरी त्याची उत्तर बरोबर येतात, पण त्याच्या आधी त्याच्यात लॉजिक असतं. तर अशा क्वेश्चनला जनरली लॉजिकल क्वेश्चन म्हणतात. तर तुम्ही ते लॉजिकल क्वेश्चन कसे सोडवतात. त्याच्यामुळे या सगळ्यांचा जर विचार केला तर एकतर स्टॅटिक आणि डायनॅमिकच्या क्वेश्चन पेपरचा स्टडी, त्यानंतर भरपूर क्वेश्चन पेपर सोडवणे आणि सिलेबसचा कुठलाही भाग ऑप्शनलला न सोडणे, ही प्रिलिमची एक बेस्ट स्ट्रॅटेजी असते. आणि जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल, जितकं तुम्ही परत परत रिव्हिजन कराल, तितकी तुमची प्रिलिम्स चांगली होईल आणि तेवढेच चांगले मार्क तुम्ही प्रिलिमला मिळवू शकतात. हे झालं प्रिलिमच्या बाबतीत.
आणि दुसरी गोष्ट झाली मेन्सच्या बाबतीत. आणि मेन्सही तसंच आहे की मेन्सचा तुम्ही जर सिलेबस व्यवस्थित बघितला, काय प्रश्न विचारले जातात, त्याच्यानंतर कुठल्या गोष्टीला फोकस केला पाहिजे, हे जर एकंदरीत तुम्ही विचार केला तर मग तिकडे मेन्स पण तुम्ही करू शकता. एक प्रश्न होता की ऑप्शनल सब्जेक्ट PSIR च्या ऑप्शनल सब्जेक्टची बुक लिस्ट. माझं फेसबुकला पेज आहे आणि तिकडे मी PSIR ची डिटेल स्ट्रॅटेजी आणि बुक लिस्ट दोघंही शेअर केली आहे, तर तुम्ही ते एकदा रेफर करू शकता. त्यामुळे मी पण खूप काही जास्त नाही बोलणार. मी फक्त ह्याच थोड्याशा गोष्टी, बेसिक गोष्टी सांगेल की सगळ्यात पहिले UPSC ची एक्झाम आहे ती एक्झाम सारखीच ठेवा. डोंट मेक इट लार्जर दॅन लाईफ. एका परीक्षेसारखी जेवढा अभ्यास केला पाहिजे तेवढाच त्याचा करा. आणि ऑप्शन बी पण रेडी ठेवा की नाहीच झालं तर, कारण कॉम्पिटिशन आहे. कधी कधी खूप अभ्यास करून पण किंवा कुठेतरी नियोजन चुकतं आणि राहून जातं. त्यामुळे ऑप्शन बी तुमचा बॅक ऑफ द माइंड ठेवा की कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि जसं आपण 10वी-12वीच्या एक्झामला प्रिपेअर करतो ना की हा सिलेबस आहे, क्वेश्चन पेपर आहे, प्रॅक्टिस आहे, तेवढं करा. आणि तुमचा जर ग्रुप असेल त्या ग्रुपशी तुम्ही डिस्कशन करा, त्या ग्रुपमधल्या लोकांशी शेअर करत राहा की तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय, कोणाचा कुठला सब्जेक्ट स्ट्रॉंग. या छोट्या छोट्या गोष्टींचं जर तुम्ही नियोजन ठेवलं, आणि सगळ्यात महत्वाचं की यश मिळेल की अपयश मिळेल हा भाग डोक्यातून काढून अभ्यास करा. मी एकच गोष्ट सांगेल की UPSCचा तुम्ही जो 2-3 वर्ष जो काही अभ्यास करतात, जो काही तुम्ही सिलेबस वाचतात, मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की तुम्ही जर UPSC सिलेक्ट झालात काय किंवा नाही झालात काय, पण 2 वर्षानंतर तुमचं जे नॉलेज असेल इतरांपेक्षा प्रचंड वाढलेलं असतं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह मिळतो. आणि त्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह होतं असा विचार करून निकालाची काय येईल याचा विचार न करता, जसं गीतेतला खूप सुंदर श्लोक आहे की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मला वाटतं तुम्ही जर अभ्यास आणि स्ट्रॅटेजी तर जर तेवढीच ठेवली की मला अभ्यास करायचा आहे, मी माझ्या पद्धतीने मेहनत करेल, बाकी जे काही अपयश यश मिळायचं ते पुढे मिळेल, जर हा विचार केला तर तुमच्या वर जे परफॉर्मन्स बर्डन जे असतं की झालंच पाहिजे ह्याच वर्षी, पुढच्याच वर्षी, हे थोडंसं कमी होईल. आणि जितकं शांत आणि संयमी राहून की शांतता आणि संयम या UPSCच्या अभ्यासातल्या प्रचंड महत्वाच्या गोष्टी. कधी कधी असं वाटतं की आता ह्या वर्षी पोस्ट माझी निघणारच आहे आणि कदाचित त्यानंतर 2-3 वर्ष पण लागून जातात. आणि कधी कधी असं वाटतं की ह्या वर्षी मला पेपर ठीक गेलेत, मी कदाचित सिलेक्ट होईल पण किंवा नाही पण होणार, आणि अल्टिमेटली तुम्ही सिलेक्टही होऊन जाता. तर असं सुद्धा होतं. त्यामुळे मेहनत प्रचंड करा, शांतता ठेवा, नियोजन व्यवस्थित करा आणि सातत्य. जळगाव आपल्या त्या भागातले लोक आहेत, तर त्यांना मी एक गोष्ट नक्की सांगेल की तुम्ही जेव्हा ग्रामीण भागातून आलेले असतात तेव्हा तुम्ही गावाकडच्या गोष्टी पण बघितलेल्या असतात आणि प्रशासनात आल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला खूप जास्त फायदा देतात. त्यामुळे तो न्यूनगंड न ठेवता जर तुम्ही अभ्यास केला तर खूप फायदा होईल. आणि सर्वांना मी एकच गोष्ट सांगेन की बऱ्याच वेळा काय होतं ना की UPSC MPSC अभ्यास करताना आपण एका वेगळ्या दुनियेत वावरायला लागतो, तर तसं वावरू नका. परीक्षेसारखं ठेवा, फक्त आपल्याला नियोजन व्यवस्थित ठेवा. आणि ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्ही कमीत कमी बर्डन घेऊन, कारण कधीही खूप ओव्हर प्रेशर मध्ये अभ्यास करणं खूप डिफिकल्ट असतं. म्हणून आणि अभ्यास करताना पण तुमच्या काही हॉबीज असतील, जसं मला मूव्हीज पाहायची खूप आवड होती, अजून पण आहे, आणि म्युझिक ऐकायची खूप आवड होती. तर माझ्या थ्रू आउट द जर्नी मी म्युझिक आणि मूव्हीज कधीच बंद नाही केलं. म्हणजे ऍटलीस्ट रविवारी अर्धा दिवस तर मी पिक्चर बघण्यासाठी किंवा गाणे ऐकण्यासाठी तर मी काढायचोच. आणि असं करून त्या काळात स्वतःला थोडंसं चिल पण ठेवा. जर हे केलं तर इथलं जे मेंटल प्रेशर आहे ते न वाढवता तुम्ही चांगल्या नियोजनाने अभ्यास करू शकता. मला जे बोलायचं होतं ते मी बोललो. त्याच्यानंतर जर काही स्पेसिफिक क्वेश्चन असतील तर पुढचे एक 5 मिनिटं मी अजून आहे. ऑल क्वेश्चन्स आर वेलकम. धन्यवाद मयूर दादा, अतिशय छान माहिती आपण दिलेली आहे. एक 2 महत्वाचे प्रश्न वारंवार विचारले जातात. एक थोडंसं UPSCच्या इंटरव्ह्यू संदर्भात की त्याची तयारी कशी करायची, आणि दुसरं एक आहे PSIR हे घेत असताना नेमकं फोकस कसा करायचा इंटरनॅशनल इव्हेंटवर, त्या संदर्भात थोडंसं सांगितलं तर बरं होईल. दुसरा प्रश्न मी आधी घेईल. PSIR करताना इंटरनॅशनल रिलेशन्सवर फोकस कसा करायचा. IR हा खूप डायनामिक सब्जेक्ट आहे. म्हणजे जर IR मध्ये एकच प्रश्न 2020 आणि 2021 दोघंही वर्ष जरी आला
तरी दोघंही वर्ष त्याचं उत्तर वेगवेगळं असणार आहे, कारण IR हा प्रचंड बदलणारा आणि प्रचंड महत्वाचा सब्जेक्ट आहे. तर IR साठी सगळ्यात महत्वाचे 2 सोर्सेस आहेत. एक आहे तुमचं द हिंदू आणि दुसरं आहे इंडियन एक्सप्रेस. या 2 न्यूजपेपर मधून करंट अफेअर्स विषयी काय काय येतं ते तुम्ही व्यवस्थित बघणं महत्वाचं आहे. आणि काही बेसिक पुस्तकं आहेत, जसं राजीव सिक्रींचं इंडियाज वर्ल्ड म्हणून एक बुक आहे. परत डेव्हिड मलानचं डज एलिफंट डान्स म्हणून एक बुक आहे. आणि NBTचं अवर फॉरेन पॉलिसी म्हणून पण एक पुस्तक आहे. तर हे 2-3 पुस्तकं जर वाचली आणि हिंदू एक्सप्रेस जर वाचला आणि मागच्या काळातले IRचे प्रश्न जर बघितले, तर तुम्हाला एकंदरीत लक्षात येईल की नेमका IRचा सब्जेक्ट कसा करायचा. आणि त्यातही IR मध्ये जसं माझं असं होतं की IR साठी मी नोटबुक केली होती आणि त्याच्यात एक 10-15 सेक्शन केले होते. इंडिया USA, इंडिया जपान, इंडिया रशिया. तर सपोज इंडिया आणि USA मध्ये जर काही इम्पॉर्टंट घटना घडली तर लिहिलेली असायची. जर कुठल्या 2 देशांमध्ये हाय लेवल मीटिंग झाली, प्राईम मिनिस्टर लेवल किंवा प्रेसिडेंट लेवल किंवा फॉरेन सेक्रेटरी लेवल, तर ते व्हिजिट कधी झाली, त्या व्हिजिटमध्ये नेमके काय काय महत्वाचे डिसिजन घेतले गेले, या सगळ्या गोष्टी त्याच्या लिहिलेल्या असायच्या. आणि सगळ्यात महत्वाचं की IR मध्ये घडणाऱ्या घटनांपेक्षा जर तुम्ही PSIR चा विचार केला तर त्या घटनांचं अनालिसिस खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर अगदी आत्ताच उदाहरण द्यायचं झालं तर चायनाने दक्षिण तुमचं चीन समुद्रामध्ये अमेरिकेने आता एक फ्लीट पाठवलेली आहे. तर ही झाली माहिती. पण ती फ्लीट का पाठवली, आत्ताच का पाठवली, जिओ बिडेन प्रेसिडेंट झाल्यानंतर ती का पाठवण्यात आली, त्याचे नेमके काय परिणाम होणार आहेत, त्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे, चीन मधल्या पॉलिटिक्सवर त्याचा काय परिणाम होणार आहे, किंवा त्या भागात असणाऱ्या देशांवर त्याचे नेमके कसे संबंध त्यांचे राहणार आहेत. माहिती आणि त्याचं अनालिसिस हे IR साठी प्रचंड महत्वाचं आहे. आणि जनरली असं बघितलं गेलंय की इंटरव्ह्यूला सुद्धा IR आणि इकॉनॉमिक्स हे इंटरव्ह्यूच्या पॅनलचे फेवरेट क्वेश्चन्स असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही IR टॅकल करू शकता. दादा इंटरव्ह्यू विषयी थोडस. इंटरव्ह्यू विषयी जर सांगायचं झालं तर इंटरव्ह्यू हा असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यात जनरली गोष्टी पॅनलवर डिपेंड असतात, की तुम्ही जेव्हा तुमच्या डॅफ मधून प्रश्न विचारेल किंवा अचानक त्या दिवशी घडलेल्या घटनांवरही प्रश्न विचारू शकतात. तर इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी ते काय विचारतील याची काहीच गॅरंटी नाही. फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने काय प्रिपेअर करू शकता, तर तुम्ही ज्या भागातून तुम्ही आलेला आहात त्या भागाची माहिती, तुम्ही तुमच्या राज्याची माहिती, तुमच्या ऑप्शनल सब्जेक्टची माहिती आणि तुमच्या एकंदरीत तुमच्या आवडी निवडी, तुमचं कॉलेजचं वातावरण, तुमच्या फॅमिली हिस्ट्री, किंवा आता सपोज थोडक्यात सांगायचं तर मी धुळ्यामधला आहे. तर जनरली त्या पॅनलमध्ये जर चुकून एखादा मेंबर धुळ्याला भेट दिलेला असेल तर तो तुम्हाला हे विचारू शकतो की धुळे हे नाव का तयार झालं, किंवा धुळेचं नाव धुळे हेच का झालं, किंवा आपण ज्या प्रदेशात राहतो त्याला खानदेश म्हणतात. तर कदाचित हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खानदेश का म्हटलं जातं, किंवा पांझरा नदी किंवा तिथली जिओग्राफी. तर तुम्ही ज्या भागात आहात त्या भागाविषयी संपूर्ण माहिती आणि जे काही तुम्हाला माहिती आहे ते प्रामाणिकपणे बोलणं, येत असेल तर हो, नाही येत असेल तर नाही. जर असा एकंदरीत विचार ठेवला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यूला टॅकल करू शकता. धन्यवाद सर. आणि मराठी भाषेमधून UPSC देता येते का, असा प्रश्न आलेला आहे. UPSC मराठी भाषेतून देता येते, पण मी सजेस्ट करेन की UPSC दिली तर त्याचा जास्त फायदा होईल. कारण जनरली जे काही मेजर सोर्सेस आहेत हिंदी, म्हणजे इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदू, हे दोघं इंग्लिश मध्ये आहेत. बरेचसे तुम्ही ज्याला साहित्य म्हणतात, संदर्भ साहित्य, हे इंग्लिश मध्ये जास्त अवेलेबल आहे. आणि इंग्लिशचा बाऊ करण्याची गरज नाहीये. तुम्ही जर एक 4-5 महिने व्यवस्थित रिडिंग केलं, एकदा तुम्हाला त्याची डिक्शनरी तयार झाली तर त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात. त्याच्यामुळे जरी तुम्ही, कारण माझ्याविषयी सांगायचं तर मी पण 10वी पर्यंत मराठी मीडियम मध्येच होतो आणि त्यानंतर मी 11वी-12वीला मग सायन्स घेतलं, पण तरी सुद्धा मला काही प्रॉब्लेम नाही आला इंग्लिशमध्ये. सो आय वुड रिक्वेस्ट एव्हरीवन, गो फॉर इंग्लिश फर्स्ट, त्याच्यानंतर मग जर खूपच प्रॉब्लेम वाटला तर मराठीचा विचार करा, ऍटलीस्ट UPSCच्या संदर्भात. आणि इंग्लिश खराब असेल तर स्पष्टच बोलायचं तर माझी पण इंग्लिश काही खूप चांगली नाहीये. मी बोलल्यानंतर लोकांना समजतं किंवा मी लिहिल्यानंतर समोरच्याला कम्युनिकेट होतं, एवढीच तुमची इंग्लिश चांगली असेल तरी खूप झालं. त्यामुळे इंग्लिशचा खूप जास्त विचार करायची गरज नाहीये. कारण UPSC ला जी इंग्लिश लागते ती काही तुम्हाला लिटरेचर इंग्लिश नाही लागत. एक सामान्य
कम्युनिकेशन मोड्स मध्ये जेवढी पाहिजे तेवढी इंग्लिश जरी असली तरी खूप होतं. आणि 12वी सायन्स करत असताना पण परीक्षेची तयारीची सुरुवात करायला पाहिजे का? तुम्ही जर 12वीला असाल तर मला वाटतं फक्त न्यूजपेपर रिडिंग सुरुवात केली तरी चालेल. कारण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला करंट अफेअर्स कळणं आणि एकंदरीत त्याच्यामुळे 12वी पासूनच अगदी एनसीईआरटीची पुस्तकं, रेफरन्स बुक्स वगैरे तसलं काही करायची गरज नाहीये. 12वीला जर असाल तर सगळ्यात पहिले न्यूजपेपर रिडिंग जरी केलं तरी खूप आहे. अजून जे काही प्रश्न असतील ते आपण चॅट बॉक्स मध्ये घेऊया, कारण अजून मान्यवर आहेत. पवन पाटील सर, त्यांचं पण मार्गदर्शन लाभणार आहे. माननीय श्री मयूर सूर्यवंशी सर यांनी अतिशय ओघवत्या शब्दात एक UPSC लेवलची एक्झाम कशी क्रॅक करायची, समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याच भावनेतून खरा हा कार्यक्रम सुद्धा होतोय आणि तीच भावना माननीय मयूर सूर्यवंशी सर हे जोपासतायत खऱ्या अर्थाने आणि म्हणूनच ते आज वेळात वेळ काढून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असते. 10 ते 11 तास हा किमान कन्सिस्टन्सीने अभ्यास करणं हे खरंच गरजेचं आहे. कंपॅरेटिव्ह स्टडी, स्मार्ट स्टडी, सिलेबसचा अभ्यास, मागच्या प्रश्नपत्रिका या सगळ्या गोष्टींवर जर आपण खरंच फोकस केलं तर ह्या परीक्षा आपण सहज क्रॅक करू शकतो. आणि प्रत्येकाचा इंटरेस्ट आणि नंतर ऑप्शनल सब्जेक्ट आणि नेचर ऑफ इंटरेस्ट याचा एक संबंध कसा आहे, त्याच्यानंतर करंट अफेअर्स या दृष्टिकोनातून आपण द हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया किंवा काही विविध राजीव शिर्के सरांची सारखी पुस्तकं म्हणा किंवा NBTची प्रकाशनं, अशा विविध गोष्टी अतिशय सहज पद्धतीने सरांनी आपल्याला सांगितले आणि एक कानमंत्र दिला की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, शांत आणि संयम आणि आपण परीक्षेला सामोरे जाऊया आणि एक आनंददायी शिक्षण या सगळ्या अभ्यासाबरोबर स्वतःचा ट्रेस मॅनेज करण्यासाठी मनोरंजन जे आहे ते सुद्धा असलं पाहिजे. फक्त मनोरंजनात आपण वाहत जाऊ नये, एक थोडासा फक्त वेळ त्याच्यासाठी ट्रेस रिलीज करण्यासाठी करावा. तर या सगळ्या गोष्टीतून निश्चितच आपले विद्यार्थी बोध घेतील आणि निश्चितच त्यांच्या अभ्यासातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या निश्चितच त्यांच्या सॉल्व्ह झाल्या असतील असं मला वाटतं. माननीय मयूर सूर्यवंशी सरांनी अतिशय छान मार्गदर्शन दिलेलं आहे, त्याबद्दल संपूर्ण पार्टिसिपंट्सच्या वतीने आणि आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मंडळ, मिशन IAS जळगाव आणि ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या वतीने साहेबांच्या सदैव ऋणात राहू इच्छितो आणि भविष्यात देखील आपण आपलं मार्गदर्शन करत राहा. आपल्या फेसबुकवरचं जे काही पुस्तकांची लिस्ट आणि UPSCचं प्रिपरेशनचं जे आहे त्याचा निश्चितच आम्हाला सगळ्यांना उपयोग होईल आणि भविष्यात देखील जेव्हा विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूज असतील त्यावेळेस आपण त्यांची मॉक इंटरव्ह्यूसाठी म्हणा किंवा इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची या संदर्भात निश्चितच मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मान्यवरांचे सर्वांच्या वतीने मी पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो. आपले आजचे तिसरे मार्गदर्शक आहेत माननीय श्री पवन पाटील सर, जे तहसीलदार आहेत आणि सहाय्यक आयुक्त जळगाव महानगरपालिका या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहेत. मी माननीय श्री पवन पाटील सर यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की मयूर आणि मी जैन शाळेपासून आम्ही क्लासमेट आहोत आणि चांगले मित्र आहोत. फार दिवसांनी करोनाच्या कार्यकाळानंतर आता कुठेतरी कंट्रोल व्हायला लागलाय तेव्हा त्यानंतर आमची खरं तर पहिल्यांदा या माध्यमातून भेट येतोय. करोनाचा खूप खडतर काळ मयूरने पाहिला आणि आम्ही पाहिला. तर मला आरंभ ग्रुप आणि प्रवीण पवार सरांनी मार्गदर्शन करण्यासाठी बोललं त्याबद्दल सर्वांचा मी पहिले आभार व्यक्त करतो. MPSC बाबत सांगायचं म्हटलं तर एक बेसिक फरक MPSC आणि UPSC मधला मी सांगू इच्छितो. MPSC जे आहे ते माहिती आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाची. UPSC मध्ये तुम्ही त्या माहितीच्या आधारे आकलन कसं करतात त्यावर तुमचं सगळं काही डिपेंड होतं. हा एक बेसिक फरक जर बघितला तर दोघांचा अभ्यास सायमल्टेनियसली करणं हे ज्याला त्याला शक्य होईल असं ते पाहिलं पाहिजे. सिलेबस बऱ्यापैकी सेम आहे, फक्त तुमचा अप्रोच खूप महत्वाचा आहे. मी काही गोष्टी जनरल सांगू इच्छितो की MPSC 3 स्टेज मध्ये असते.
जसे की प्रिलिम, मेन्स, नंतर इंटरव्ह्यू. प्रिलिम्सचा तो, हॅलो, आवाज येतोय? हा येतोय सर, आवाज येतोय. येतोय सर, MPSC आवाज येतोय ना. थोडा नेटवर्कचा इश्यू येतोय. एमपीएससीच्या एक्झाम मध्ये जे व्हिडिओ ऑफ करून बघा सर, व्हिडिओ ऑफ करून बघा, आवाज येईल. हॅलो, आहे सर, आवाज क्लिअर आहे. तर सर्वात प्रथम पहिले प्रिलिम्स आता 2 स्टेज मध्ये, जसं की जीएस एक 100 क्वेश्चन्सचा आणि 200 मार्क्सचा एक पेपर महत्वाचा, ज्याच्यात की सगळे आपले जनरल स्टडीजचे सब्जेक्ट असतात. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, करंट अफेअर्स सगळ्यात महत्वाचं, नंतर सायन्स. आणि दुसरा पेपर जो आहे तो सीसॅटचा, जो की आता त्याला सगळ्यात जास्त महत्व प्राप्त झालंय. 2012 नंतर जो एक्झामचा पॅटर्न बदललाय, त्यानंतर सीसॅटचं जे डायनामिक जे आहे ते खूप महत्व प्राप्त झालंय. तर एक्झामच्या रिलेटेड मी काही सांगू इच्छितो. आता पुढच्या महिन्यात जे प्रिलिम आहे 14 मार्चला, त्या महिन्याभरात काय करावं याबद्दल मी पहिले थोडं सांगतो. एमपीएससीच्या एक्झामचं जर पाहिलं तर मागच्या वर्षाचे जे काही पेपर्स आहेत त्याचा अनालिसिस सगळ्यात जास्त महत्वाचं. पेपर्सचा अनालिसिस, कारण जनरली सगळे जे जेव्हाही स्टार्ट करतात तेव्हाही त्यांना कुठून बुक लिस्ट मिळालेली असते आणि ते जनरल बुक लिस्टवर अभ्यास चालू करतात, की मी पहिले हा सब्जेक्ट घेतो, नंतर तो घेतो, अशा तऱ्हेने अभ्यास करत असतात. मला वाटतं इथेच थोडी काहीतरी चूक होते, जे की मीही माझ्या पहिल्या 1-1.5 वर्षाच्या कार्यकाळात करत गेलो. बुक लिस्ट मिळाली, त्या बुक लिस्टच्या आधारे सब्जेक्ट वाईज अभ्यास चालू केला. पण इथे आता प्रॉब्लेम असा होतो की क्वेश्चन पेपर अनालिसिस जे सगळ्यात महत्वाचं, ते कुठेतरी राहून गेलेलं होतं. मागच्या वर्षात कोणत्या टॉपिकवर कशा अँगलने कोणत्या डेप्थने क्वेश्चन विचारले गेले हे पाहून जर तुम्ही तुमचं स्ट्रॅटेजी बनवली तर तेव्हाच तुम्हाला सक्सेस मिळण्याचे चान्सेस वाढतात. कारण कॉम्पिटिशन प्रचंड असल्यामुळे आपण आपल्या पद्धतीने आपली काहीतरी स्ट्रॅटेजी तयार केली पाहिजे, त्या स्ट्रॅटेजीला फॉलो केलं पाहिजे, त्यानुसार पुढे एक्झामची तयारी केली पाहिजे. जसं की मी माझी स्ट्रॅटेजी प्रत्येक सब्जेक्टसाठी अशी केली होती की मी सब्जेक्टसाठी एक सेपरेट नोटबुक तयार केली. ज्या काही मला कठीण वाटणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या माझ्या वारंवार लक्षात राहत नाही, की मी विसरत जातो, त्या मी कुठेतरी साईडला लिहून त्या थोड्या थोड्या दिवसांनी रिवाइज करायचो. असं सब्जेक्ट वाईज मी एक स्ट्रॅटेजी केलेली. सगळ्यात मेन जनरल सांगू इच्छितो की त्या क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आता मार्केटमध्ये बरेच बुक अनालिसिसचे उपलब्ध झाले, पूर्वी तसं नव्हतं. ते प्रत्येक पेपर घेऊन आम्हाला सगळे सब्जेक्ट वाईज त्याला डिफरन्शिएट करून आपल्याला सगळं काही क्वेश्चन, त्याचे टॉपिक, त्याचं वेटेज आपल्याला ते बघून सगळं काही करायला लागेल. पण आता जनरली बरेच उपलब्ध सोर्सेस झाल्यामुळे ते अनालिसिसचं कोणते एक बुक घेऊन आपण आपली त्या आधारे स्ट्रॅटेजी तयार करायची. आपला सिलेबस आणि क्वेश्चन पेपर्स याच्याशी रिलेट करून हा सगळा अभ्यास चालू करायचा. अजून याबद्दल सांगू इच्छितो की अनालिसिस वरून तुम्हाला सगळ्यात पहिले या गोष्टी क्लिअर होतात की कोणत्या सब्जेक्ट तसा भरपूर आहे, सिलेबस खूप आहे, तर त्याच्यामधले कोणत्या टॉपिकला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे, कम्पॅरेटिव्हली इम्पॉर्टन्स जास्त आहे त्याची. मग त्या इम्पॉर्टन्स तुमचे ते टॉपिक ठरले, हे टॉपिक आपल्याला चांगल्या प्रकारे तयार करायचे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन आपले टॅकल होते. ते आपल्याला एनालिसिस करून पहिले कळतात. नंतर तुमचे टॉपिक फायनल झाल्यावर तुम्हाला कोणत्या डेप्थला ते टॉपिक तयार करायचे आहे हे आपल्याला पूर्वी विचारलेल्या क्वेश्चन्स वरून जनरली बऱ्यापैकी लक्षात येतं. पूर्वी कोणत्या डेप्थला विचारलेत आणि आपण त्या डेप्थला अभ्यास करतो आहोत का हे वेळोवेळी आपल्याला लक्षात येतं. त्यानुसार आपले सोर्सेस, सिलेबस, नंतर काही बुक्स आपल्याला एक्स्ट्रा वाढवायला लागतात. बुक लिस्ट तर जनरली सर्वांकडे असतेच, पण ती कशी तयार करायची, कसा अभ्यास करायचा याची स्ट्रॅटेजी आपली आपली ठरवायची असते. अजून मी प्रिलिम्स बाबत पहिले सांगू इच्छितो. प्रिलिम्स जी 2 पेपर्स असतात. पहिल्यामध्ये आपले जी असतात त्याच्यात 100 क्वेश्चन
आता 100 क्वेश्चन जर डिफरन्शिएट केले तर जनरली कोणत्या सब्जेक्टला जास्त इम्पॉर्टन्स आहे, जास्त वेटेज आहे, ते पहिले अनालिसिस करून ते पहिले बघायचं आणि त्यानंतर मग त्याचा अभ्यास बदला. जास्त टाइम कमी टाइम कोणत्या सब्जेक्टला द्यायचा, कोणत्या वेळे सब्जेक्टला कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकते हे आपल्याला पहिले कळतं. मी मी माझं जनरल अनालिसिस पहिले सांगतो. मी जेव्हा अनालिसिस केले होते तर मला कुठेतरी असं लक्षात यायचं की सायन्स प्रिलिम मध्ये सायन्सला खूप जास्त महत्व आहे. सायन्सला 20 ते 22 क्वेश्चन विचारले जातात. नंतर जे आहे पॉलिटीलाही 15 ते 16 क्वेश्चन. नंतर जनरली सगळे हिस्ट्री जॉग्राफीला 15 ते 16 क्वेश्चन्स आणि करंट अफेअर्स ते 15 ते 16 क्वेश्चन्स असेच मिळून जीएसचा पेपर पूर्ण कव्हर केलेला असतो. जनरली जीएसला ऍव्हरेज मार्क्स सगळ्यांना मिळतात. फरक जो पडतो तो सीसॅट वरून होतो. सीसॅट वरून बऱ्यापैकी ठरतं की तुम्ही मेन्सला क्वालिफाय आहात अगर नाही. सीसॅटचा बघणार तर सीसॅट 80 क्वेश्चन्स जनरली असतात. त्याच्यापैकी 45 ते 50 क्वेश्चन तुमचे उतारावर असतात. ते कॉम्प्रिहेन्शन आपण म्हणतो. उताराचं तुम्हाला आकलन करायचं असतं आणि त्याच्या आधारे तुम्हाला क्वेश्चन टॅकल करायचे असतात. 45 ते 50 क्वेश्चन मध्ये तुम्हाला 10 ते 11 उतारे जनरली असतात. म्हणजे आता तुम्हाला सीसॅटचा पेपर बघाल तर वेळेचं नियोजन सगळ्यात जास्त महत्वाचं. तेव्हा वेळेचं नियोजन कसं करता येईल हे बघून तुम्हाला उतारा आणि आपले बाकीचे 25 क्वेश्चन जे असतात ते गणित आहे, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या रिलेटेड 25 क्वेश्चन्स असतात. ते तुम्हाला कमीत कमी वेळेत कसे जास्तीत जास्त टॅकल करता येईल हे तुम्हाला बघायचं असतं. तेव्हा सीसॅटला जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळतील यासाठी तुम्हाला टॉपिक वाईज प्रॅक्टिस करायला लागते. जनरली सीसॅटचा पेपर जर पाहिले जुने पेपर त्याच्यावरूनही तुम्हाला पॅटर्न लक्षात येतो. आयोगाचा एक पॅटर्न असा असतो की गणित जे आहेत ते जनरली 7-8 टॉपिकवर मोस्टली विचारले जातात. जसे की टाइम, वर्क अँड टाइम असेल, पाईप सिस्टम, नंतर असे अनालिसिस केले असतं तुम्हाला ते 7 ते 8 टॉपिक लक्षात येतील. ते टॉपिक तुम्ही बऱ्यापैकी प्रिपेअर केले तर तुम्ही कमी वेळात जास्तीत जास्त क्वेश्चन टॅकल करू शकतात. आणि उतार्यांची तर रेग्युलर प्रॅक्टिस. उतारे कमी तुम्हाला 10 ते 12 उतारे तुम्हाला 2 तासामध्ये कव्हर, साधारणतः 1.25 तासामध्ये 10 ते 12 उतारे कव्हर करायचे असतात. तेव्हा तुमचं ते आकलन क्षमता वाढवण्यासाठी त्याची खूप प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. प्रिलिमचं झाल्यानंतर एकदा का तुम्ही मेन्सला आले की सगळ्यांना पॅटर्न वगैरे सगळं माहित आहे की जनरली जीएसचे 4 पेपर्स आहेत. नंतर मराठी इंग्लिश एक रिटर्न पेपर आहे, एक ऑब्जेक्टिव्ह पेपर. हे सगळं पॅटर्न जरा सिलेबस पाहता तर GS1, GS2 सिलेबस प्रचंड आहे. पण तुम्ही आपल्या सिलेबसनुसार आणि क्वेश्चन पेपरनुसार एक स्ट्रॅटेजी बनवली ती फॉलो करत गेला की नक्कीच बऱ्यापैकी यश मिळू शकतं असं मला वाटतं. माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या पहिल्या 2 प्रिलिम मी प्रिपरेशन 2015 पासून चालू केला असता. राज्यसेवेच्या प्रिलिम मी फेल झालो होतो. कारण सीसॅटला तेव्हा जी स्ट्रॅटेजी वगैरे करायची होती ती मला जमली नव्हती लिटरली म्हणायचं. मला कॉम्प्रिहेन्शनला तेव्हा मार्क्स नाही यायचे. कॉम्प्रिहेन्शन मध्ये मी तेव्हा फेल झाल्यासारखं होतो. कॉम्प्रिहेन्शन मला जमत नव्हतं. नंतर तिसऱ्यांदा जेव्हा पहिल्यांदा प्रिलिम पास झालो तेव्हा थ्रू आउट निघालो 2017ला. मी प्रिलिम पण क्लिअर झालो, मेन्स क्लिअर झालो, इंटरव्ह्यू होऊन मी चीफ ऑफिसर या पदावर झालो. तेव्हा सीसॅटचं महत्व तेव्हा कळून आलं होतं. सीसॅट आणि त्यातल्या त्यात कॉम्प्रिहेन्शन बाबतची स्ट्रॅटेजी मी अशी तेव्हा चेंज केली होती. मी सगळे जे पॅसेज आहेत ते तेव्हा इंग्लिश मधून ट्राय केले होते. कारण पहिले सगळा काही सिलेबस मराठीतून जे असता अभ्यासही मराठीतून केला असता. मी पॅसेजही पॅसेजही मराठीतून करण्याचा ट्राय केला. परंतु तेव्हा कुठे असं लक्षात आलं होतं आधीच्या फेल्युअरवरून की हे जे पॅसेज आहेत ते इंग्लिश पॅसेजचे मराठी गुगल ट्रान्सलेट केलेले असतात. ते लाईन टू लाईन ट्रान्सलेट केलेले असल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला याचा जो सार जो असतो, जी लिंक जी असते ती उतार्यांची लिंक काही लक्षात यायची नाही असं मला कुठेतरी जाणवलं.
इंग्लिशचं ट्रान्सलेशन मराठीत असतं खाली पॅसेजचं, परंतु ते लाईन टू लाईन केलं असल्यामुळे तो जो एक सार तो लक्ष द्यायचा नाही. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन जेव्हा टॅकल करायचो तर मला प्रत्येक वेळा तो पॅसेज वाचायला लागायचा. मग त्यामुळे मला ते म्हणजे पॅसेजही कव्हर व्हायचे नाही. त्यामुळे फेल झालो होतो असं मला कुठेतरी लक्षात आलं. त्यानंतर मात्र मी स्ट्रॅटेजी बदलली. मला बऱ्याच मित्रांनी गायडन्स केलं, तेव्हा त्यांनी लक्षात आलं की पॅसेज जर इंग्लिश मधून गेले तर कम्पॅरेटिव्हली इझी जातात. एकदा वाचल्यावरही प्रॅक्टिस केल्यानंतर हळूहळू टॅकल इंग्लिश मधून क्वेश्चन जरा टॅकल व्हायला सोपं होतं आणि तुमचा पेपर कव्हर होतो असं मला कुठेतरी जाणवलं. स्ट्रॅटेजी बदलून मी तसा अभ्यास केला होता. अजून जनरल सांगायचं म्हटलं तर एमपीएससी मध्येही युपीएससी सारखंच प्रचंड कॉम्पिटिशन आहे. पण मी म्हणतो सातत्य ठेवलं आणि चांगला अभ्यास कंटिन्युअस अभ्यास केला. तुमचं हे फायनल करून जर त्या दिशेने जर झालं राहिलं तर नक्कीच यश, एक दिवस नक्कीच यश मिळेल. फक्त एवढं आहे की तुमचं कन्सिस्टंट असलं पाहिजे, तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे आणि आपण काय कशासाठी करतोय, का मिळवायचा प्रयत्न करतोय, ते जर एकदा फायनल झालं तर तुम्ही नक्कीच याबाबत यश मिळवू शकता असं मला वाटतं. अजून याबाबत क्वेश्चन असतील तर स्पेसिफिक बोलू शकेल असं मला वाटतं. हॅलो हॅलो हॅलो, हा बोला. हा, धन्यवाद पवन पाटील सर. निश्चितच आपण ज्या प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी दिलेली आहेत, ज्या लोकांच्या मनात प्रश्न होते त्या संदर्भातली सगळी माहिती जवळजवळ आपण दिलेली आहे आणि निश्चितच आपल्या मार्गदर्शनातून एमपीएससी युपीएससी याच्यात नेमका काय फरक आहे, त्याच्यानंतर सिलेबस आणि आपला अप्रोच, विविध परीक्षांचे 3 स्टेजेस जे काय आहेत तर ते आणि प्रत्येक गोष्टीचं आकलन करणं किती महत्वाचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या त्यांची 10 ते 12 पॅसेजेस यांचं वेळेत नियोजन करणं, नंतर सगळ्यात महत्त्वाचं की अपयशातून खचून न जाता सतत प्रयत्न करत राहणं आणि आपल्या चुका कशा दुरुस्त करायच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून आपण कसं यश मिळवू शकतो हे आपण आपल्या स्वतःच्या उदाहरणातून निश्चितच दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आजच्या आपल्या या ज्या मार्गदर्शनाचा निश्चित आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच खूप उपयोग होईल. आपण आपल्या वेळात वेळ काढून आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचं जे काय आभार प्रदर्शन आहे तर ते ज्ञानदीप महाविद्यालयातील प्राध्यापिका प्रिया पाटील मॅडम, ज्या स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, प्रिया भावकर मॅडम, तर त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शनाद्वारे गरीब व करू विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण गेले काही दिवस रविवारी असा कार्यक्रम राबवत आहोत. आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय श्री स्वप्नील पवार सर IPS यांनी ध्येयापर्यंत कसे पोहोचावे, अभ्यास करताना कारण समोर असेल तर आपल्याला सर्व गोष्टी शक्य आहेत याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी आरंभ ग्रुप खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन IAS जळगाव व ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या वतीने त्यांचे आभार मानते. त्याच पद्धतीने आज आपल्याला दुसरे मार्गदर्शक म्हणून लाभलेले मयूर सूर्यवंशी सर IAS यांनी बेसवर्क कसं इम्पॉर्टंट आहे किंवा आपण जर एखाद्या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात आहोत तर त्यासाठी IITian असणं किंवा आपल्याला 90% 95% मार्क मिळालेले असणं गरजेचं नाही. सामान्यातला सामान्य विद्यार्थी देखील याची तयारी कशा पद्धतीने करू शकतो याचं चांगलं अनमोल मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी आरंभ खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन IAS जळगाव व ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे बोरज यांच्या वतीने त्यांचे देखील आभार मानते. त्याच पद्धतीने आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले माननीय श्री पवन पाटील सर तहसीलदार यांनी आपल्याला MPSC बद्दल मार्गदर्शन केलं किंवा MPSC आणि UPSC यामध्ये डिफरन्शिएट करून सांगितलं की प्रत्येकाचा अप्रोच कसा असला पाहिजे.
सब्जेक्ट वाईज आपण स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे आणि अभ्यास करत असताना आपण प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस कसं केलं पाहिजे, स्टडी कंपॅरेटिव्हली कसा आपण केला पाहिजे याबद्दल अनमोल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे देखील आरंभ ग्रुप खानदेश अधिकारी मित्र मंडळ, मिशन IAS जळगाव व ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या वतीने आभार मानते. त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी उपस्थित समन्वयक आणि जे काही कॅन्डिडेट्स पार्टिसिपंट्स यांनी जॉईन झाल्याबद्दल त्यांचे देखील सर्वांच्या वतीने आभार मानते आणि सर्वांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते. प्रवीण पवार सर, आपल्याला काय सांगायचं असेल तर बोलू शकतो. काय नाही सर, संपूर्ण ओके सर. खूप छान मीटिंग झाली. बरेच मुलं पण जॉईन झाले या मीटिंगला आणि प्रश्न पण खूप छान विचारले. चालेल, तर सर्व मान्यवरांच्या आभार व्यक्त करून आजची ही सभा आपण या ठिकाणी संपवत आहोत. विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील ते निश्चितच आपण संबंधित समन्वयकांशी कॉन्टॅक्ट केला तर ते प्रश्न आपल्या पुढच्या सत्रांमध्ये सुद्धा घेता येऊ शकतील. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार आणि आजची ही मीटिंग या ठिकाणी आपण संपवतोय. धन्यवाद.